नमस्कार मित्रांनो, मी आपले आवाज 55 न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करीत आहोत की राजकारणाचे खरे ठिकाणच तालुक्याचे ठिकाण असते. त्या ठिकाणापासूनच राजकीय वाद पेटवली जाते व ती राजकीय वाद एकदाची पेटली की त्याची धग ही तालुकाभर होत असते. त्याप्रमाणे बातमी अशी आहे की माढा शहरातील क्रीडा संकुलातील आतील एका इमारतीचे भूमिपूजन माढा तालुक्याचे आमदार माननीय अभिजित पाटील साहेब यांनी होळीच्या दिवशी म्हणजे दिनांक 2/3/2026 रोजी केले व एका राजकीय विकासाची वाद पेटवली गेली. मात्र त्या उद्घाटनाची धग ही तालुक्यातील त्यांचे विरोधक माजी आमदार बबनराव शिंदे गटापर्यंत पोहोचली. त्यामुळे झालेल्या उद्घाटनाच्या श्रेयवादाची ही पेटलेली राजकीय आग सध्या तरी विझेल असे वाटत नाहीच. कारण माढा शहरातील क्रीडा संकुलासाठीचा निधी आमच्या आमदारकीच्या काळात आम्ही मंजूर केलेला आहे असे आमदार बबनराव शिंदे गटांचे म्हणणे आहे. मात्र तुमच्या काळात जर मंजूर निधी आलेला होता तर तुम्ही क्रीडा संकुलासाठीच्या निधीचा उपयोग वेळच्या वेळी का केला नाही असे सध्याचे आमदार अभिजित पाटील व त्यांचे माढा शहरातील त्यांचे गटांचे म्हणणे आहे. यावरून या आजी माजी आमदारांच्या गटांच्या या मंजूर निधीबाबत व झालेल्या भूमिपूजनावरून राजकीय श्रेयवादाचा विषय ऐरणीवर आलेला आहे. त्याप्रमाणे आमदार अभिजित पाटील यांचे असे म्हणणे आहे की आम्ही या मंजूर निधीबाबत सतत प्रयत्न करून हा निधी मिळवलेला आहे व या मंजूर निधीतील काही बांधकामाबाबतच्या काही सुधारणा करून त्या निधीतून क्रीडा संकुलातील काही कामासाठीचे बांधकाम करण्यासाठी आम्ही भूमिपूजन केलेले आहे. त्यामुळे या कामाचे श्रेय हे आमचेच आहे असाच अर्थ होत असल्याचे आमदाराकडून अप्रत्यक्षपणे ते सांगण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे. त्याप्रमाणे माढा येथील केलेल्या क्रीडा संकुलातील भूमिपूजनाच्या उद्घाटनाची सविस्तर बातमी या चॅनलवर आम्ही प्रसिद्ध केलेली होती. सदरची बातमी ही प्रसिद्ध होताच लगेचच दुसऱ्या दिवशीच माजी आमदार बबनराव शिंदे यांचे गटांच्या व माढा शहरातील माढा शहर विकास आघाडीच्या नगरसेविका मान्य संजीवनी भांगे व नगरसेवक मान्य राजेंद्र गोटे साहेब यांनी एका यूट्यूब चॅनलवर पत्रकार परिषद घेऊन झालेल्या उद्घाटनावर आमच्या शिंदे गटांचे श्रेय आहे असा दावा केलेला होता व या क्रीडा संकुलाचे मंजूर निधीबाबतचा श्रेयवाद जनतेला समजावून सांगितला होता. मात्र तोही विरोधकांनी सांगितलेला श्रेयवाद व त्यावरील भाष्य हे खोटेच आहे असे सत्ताधारी आमदार अभिजित पाटील साहेब यांचे शहरातील त्यांचे कार्यकर्त्यांना वाटत आहे. त्यामुळे विरोधकांनी सांगितलेला दावा सत्ताधाऱ्यांना पटलेला दिसत नाहीच. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनीही लगेचच आज दिनांक 8/3/2026 रोजी पत्रकार परिषद घेतली व त्यांची भूमिका त्यांनी जनतेला पटवून सांगितली आहे. वास्तविक पाहता झालेल्या मंजूर निधीबाबत ज्या त्यावेळी कामेही झालेली पाहिजेत, पण पराभव झाल्यानंतर उगीच राजकीय विरोध म्हणून जनतेच्या चांगल्या कामात अडथळा आणून श्रेयवाद घेण्यासाठी धडपडणे ही विरोधकांचे चुकीचेच वाटते आहे. कारण प्रत्येक तालुक्यातील जनतेने पुढील 5 वर्षासाठीच जनतेची राजकीय सेवा व जनतेची विकासांची कामे करण्यासाठीच आमदारांना निवडून दिलेले असते. तात्पर्य शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी जनतेसाठी कामच केलेले दिसले पाहिजे. त्यातच एखादे चांगले काम सदरच्या आमदारांच्या शेवटच्या काही दिवसांच्या कार्यकाळात होते असते. मात्र त्यांचा पुढे पराभव झाल्यानंतर त्यांनी पुन्हा श्रेयवाद घेण्यासाठी धडपडत राहणे हे क्रमप्राप्त श्रेयवादांचा विषयच होऊ शकत नाही. कारण पराभव झालेल्या आमदारांचे त्यांचे कार्यकाळात ते कामच होते व त्यासाठी तर त्यांना लोकांनी निवडून दिलेले होते असा समजदारपणाचा अर्थ काढून अशा कामांचे श्रेय माझ्या आमदारांनी व त्यांचे कार्यकर्त्यांनी कधीच घेऊ नये. कारण आपला कार्यकाळ संपला त्या दिवशीच त्या कामदारांचे कर्तव्य संपलेले असते, पण विरोध पचवण्याची क्षमता ज्याच्या अंगी नसते अशा श्रेयवादासाठीच्या कल्पना सुचत असतात हे मात्र खरे आहे. असो, त्याप्रमाणे अशा झालेल्या आजच्या आमदार अभिजित पाटील साहेब यांच्या माढा शहरातील कार्यकर्त्यांच्या पत्रकार परिषदेला
व इलेक्ट्रिक मीडिया परिषदेला शहरातील ज्येष्ठ नेते व जिल्हा दूध संघाचे माजी संचालक मान्य राजाभाऊ चौरे, माजी जिप सदस्य मान्य आनंदराव कानाडे, सामाजिक कार्यकर्ते दिनेशभाऊ जगदाळे, सामाजिक कार्यकर्ते देवीदास भैया खरात, सामाजिक कार्यकर्ते जाहीर मनेर यांनी आपले मनोगत मांडले. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते आबाजी साठे तसेच माढा शहराचे राष्ट्रपचे शहराध्यक्ष मारुती राऊत तसेच सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ सरवदे व किरण पवार हजर होते. तसेच डॉक्टर जानराव साहेब तसेच सामाजिक कार्यकर्ते अनिल काटे, उपळ्याचे सामाजिक कार्यकर्ते नागनाथ कदम तसेच माढ्यातील सर्वच प्रिंट मीडियाचे पत्रकार व गावातील जाणते राजकीय लोक हजर होते. मी या तालुक्याचे आमदार अभिजितआबा पाटील यांच्या माढा शहरातील समर्थक कार्यकर्त्यांच्या वतीनं आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. त्या अनुषंगानं आपण सर्व पत्रकार बांधव आमच्या विनंतीला मान्य होणार ज्या ठिकाणी आला त्याबद्दल मी अभिजितआबांच्या सगळ्या समर्थकांच्या वतीनं आपलं आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो व स्वागत करतो. पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश आपल्याला ज्ञात आहेच. क्रीडा संकुल या 5 अक्षरामध्येच माड्याचं समाजकारण राजकारण गेले 4 दिवस दळून निघत आहे. पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देशच वास्तविक पाहता माढा शहराची आर्थिक व्यवस्था जर पाहिली तर गेल्या काही वर्षामध्ये खेळ आणि मैदान या दोन गोष्टींनाच जिवंत ठेवलेले आहे. कुठलं शहर विकासाच्या दिशेनं जायचं असेल, गावाचा विकास व्हायचा असेल तर इंडस्ट्री, इरिगेशन, आरोग्याच्या सुविधा, दळणवळणाच्या सुविधा, शिक्षण अशा ज्या बाबी असतात त्या अतिशय महत्त्वाच्या असतात. आणि माढा शहरामध्ये कुठली इंडस्ट्री नाही, इरिगेशनचा म्हणावा असा प्रश्न सुटलेला नाही. मोठी आर्थिक व्यवस्था माढ्यामध्ये नसल्यानं माढ्या शहराचं दरडोई उत्पन्न फार कमी आहे. आणि अशातच माढा शहरातल्या 40-50 वर्षापासून माढा शहरातल्या तरुणांनी खेळाच्या रूपानं आपल्या जीवनाचा मार्ग शोधला. खेळ काय निवड करमणुकीचं साधन म्हणून त्याच्याकडे पाहिलं नाही, तर त्यांनी जीवनाचा एक मार्ग म्हणून निवडला. आणि माढा शहराला त्यावेळेसपासूनच खेळ आणि मैदानाला एक अनन्यसाधारण महत्त्व निर्माण झालं. गेल्या 40-50 वर्षामध्ये माढा शहरातील शेकडो खेळाडू आपल्या त्या खेळाच्या प्रमाणपत्राच्या आधारावर महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं. महाराष्ट्र पोलीस असू द्या, राज्य राखीव पोलीस दल असू द्या किंवा केंद्र सरकारचं सीमारक्षक पोलीस दल असू द्या, नेव्ही असू द्या, अशा अनेक क्षेत्रामध्ये या गावच्या खेळाडूंनी आपलं आयुष्य घालवलं. काही मंडळी आता सेवानिवृत्त झाली, काय होण्याच्या मार्गावर आहेत, काय कार्यरत आहेत. आणि आजसुद्धा माढा शहरामध्ये 100 ते 200 विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत की त्यांना कुठंतरी जायचं आहे. आणि त्याच्यासाठी खेळाच्या मैदानाची अतिशय निकट आहे, गरज आहे. आणि ही आमच्या माढा शहराच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची बाब आहे क्रीडा संकुल. आता क्रीडा संकुल काय विकासाचं महत्त्वाचं साधन नाही असं काही लोकांचं म्हणणं असतं, परंतु माझ्या गावच्या दृष्टीनं हे साधन फार महत्त्वाचं आहे. कारण माझ्या गावची अर्थव्यवस्थाच मैदानावरनं तयार झालेली आहे. आणि त्यामुळं हे क्रीडा संकुल अतिशय महत्त्वाचं आहे आणि अतिशय निकलीचं आहे. परंतु दुर्दैवाने हे क्रीडा संकुल नेहमीच वादाच्या बहुऱ्यात सापडलेलं आहे. माढ्याचं क्रीडा संकुल हे अश्वत्थाम्याच्या माथ्यावरच्या जखमेसारखं नेहमीच रक्तबंबाळ झालेलं असतं. आज क्रीडा संकुल पुन्हा एकदा उभारी घेत आहे म्हणल्यानंतर ते वादाच्या बहुऱ्यात सापडलेलं आहे. काल परवाच सन्माननीय रणजितसिंह शिंदेंच्या गटाच्या माढ्यातील कार्यकर्त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये 2 तारखेला जे उद्घाटन सोहळा पार झाला त्या क्रीडा संकुलाच्या ठिकाणी त्याच्यावर त्यांनी आक्षेप घेतला. काही गोष्टी मान्य कराव्या लागतील. कारण
क्रीडा संकुलाची निर्मिती कशी कशी झाली हे आपल्याला ज्ञात आहे, त्याच्यावर मी बोलणार नाही. परंतु हा मुद्दा उपस्थित झाला पत्रकार परिषदेचा तो नोव्हेंबर 2023मध्ये आलेल्या 3 कोटी निधीबद्दल. मला आणि तुम्हाला सुद्धा माहीत आहे की त्या कालखंडामध्ये या तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे होते आणि ते आमदार असताना तो निधी या क्रीडा संकुलाला मिळाला असं त्यांनी विशेष प्रयत्नातनं आणला असं त्यांचं मत होतं. परंतु तसं घडलेलं नाही. महाराष्ट्र राज्य सरकारनं महाराष्ट्रातल्या 41 क्रीडा संकुलाला, ज्या क्रीडा संकुलाचं काम अर्धवट होतं, ज्यांना पूर्वी 1 कोटी रुपये दिल्यानंतर सुद्धा ते काम अर्धवट होतं आणि क्रीडा संकुलं पूर्णत्वाच्या दिशेने नेण्यासाठी एक महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागानं GR काढला आणि त्या मागं राहिलेल्या 41 क्रीडा संकुलाला नोव्हेंबर 23मध्ये 3 कोटी रुपयाचा निधी दिला. आता तो निधी आल्यानंतर मला समजलेली महत्त्वाची आहे की आमदारांनी त्या कालखंडामध्ये अधिकाऱ्यांची मिटिंग घेतली आणि त्याची इस्टिमेट करून टेंडर करण्यासाठी त्यांना सूचना दिली. परंतु त्यांनी जे इस्टिमेट केलं, कामाचा प्लॅन केला, तो जर पाहिला तर 3 कोटीचं ते काम नव्हतं. जवळजवळ त्यांनी केलेलं इस्टिमेट हे 50 ते 60 लाखाच्या आसपासचीच कामं त्याच्यामध्ये इन्क्लूड होती. परंतु पैसे खर्चायचे होते 3 कोटी. मग उरलेल्या 2.5 कोटीचं काय करायचं, ते कोणाच्या कशात घालायचं. आणि ज्या कंपन्यांनी ते टेंडर टाकलं होतं त्या 6-7 कंपन्या त्यांच्याच फेवरमधल्या असल्यामुळं ही शक्यता नाकारता येत नव्हती आणि फार मोठा भ्रष्टाचार त्यामध्ये झाला असता. जवळजवळ 60-70 लाखाच्या आत कामं होत होती. काय होतं त्याच्यामध्ये, व्हॉलीबॉलचं ग्राउंड, कबड्डीचं ग्राउंड आणि ट्रॅक अँड फील्ड 400 मीटरचा ट्रॅक होता. पण ह्याच्यासाठी किती पैसे खर्च पडतात, 75 लाख रुपयाच्या आसपास. उरलेल्या पैशाचं काय होईल, तर त्याच्यात फार मोठा भ्रष्टाचार होईल म्हणून ते टेंडर ओपन झालं नाही आणि मग सगळीच गप्प बसली आणि पुढे जाऊन विधानसभेची निवडणूक लागली. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आम्हा कार्यकर्त्यांच्या विनंतीला आबासाहेबांनी मान दिला आणि त्यांनी क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न चालू केले. आता काही लोकांना विशेष प्रयत्न हा शब्द खटकला. विशेष प्रयत्न काय केला आपण, तर पूर्वीचा जो आराखडा होता, पूर्वीचं जो रूप होतं त्या क्रीडा संकुलाचं, त्याच्यामध्ये बदल केला, प्रामाणिकपणानं काम केलं आणि सगळेच्या सगळे आलेले पैसे, माड्या शहराच्या नगर तुमच्या क्रीडा संकुलाचे आलेले पैसे अतिशय चांगल्या मार्गाने खर्ची पडावे आणि क्रीडा संकुल अद्ययावत चांगलं व्हावं ही प्रामाणिक भावना उराशी बाळगून त्यांनी हा नवीन आराखडा तयार करून त्याचं टेंडर केलं आणि ते टेंडर 60% बिलोनं त्या कंपनीनं ऑनलाईन घेतलं. पुण्याची कंपनी आहे, त्याच्याशी कोणाचाही काही संबंध नाही. पूर्वीच्या काळामध्ये 6-7 कंपन्या कुणाची तरी ओळखीच्या जवळपासच्या होत्या, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार दिसतच होता. म्हणून आबांनी विशेष प्रयत्न करून त्याच्यामध्ये दुरुस्ती केली आणि त्याचं उद्घाटन केलं. तुम्हाला माहितीसाठी सांगतो की तालुका क्रीडा समितीचा अध्यक्ष हा या तालुक्याचा आमदार असतो. म्हणून क्रीडा अधिकाऱ्यांनी वर्क ऑर्डर आल्यानंतर कार्यक्रम उद्घाटन सोहळा आयोजित केल्यानंतर तो आमदाराला पाचारण करणे क्रमपात्र होतं. म्हणून हा कार्यक्रम क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयोजित केलेला होता. त्याच्यामध्ये आमदार साहेब आले, माड्याच्या नगराध्यक्ष आल्या, आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी होतो आणि त्याचं तिथं उद्घाटन झालं. आणि मग माढा शहराच्या विकासाच्या बाबतीमध्ये अतिशय चांगला एक मुद्दा त्या ठिकाणी आला की क्रीडा संकुलाला आणखीन निधी आणून हे क्रीडा संकुल अद्ययावत करायचं आणि अतिशय सुंदर अशी व्यवस्था माढा शहरातल्या तमाम नागरिकांच्यासाठी करायची. कारण माढा शहराच्या आजूबाजूचे सगळे रस्ते हे धोकादायक झाले. सकाळी 6 वाजल्यापासून लोक फिरायला जातात, व्यायामाला जातात, परंतु वाहनांची संख्या वाढली. त्यामुळं गावच्या मध्यवर्ती ठिकाणी कुठंतरी एक क्रीडा संकुल असावं, मैदान असावं, वयस्करांना त्याची सोय व्हावी, तरुणांना तिथं व्यायाम करायची संधी मिळावी, महिलांना मिळावी, याच्यासाठी त्या क्रीडा संकुलाचा उपयोग पुढच्या काळामध्ये होणार आहे. आणि म्हणून ते क्रीडा संकुल होणं फार गरजेचं होतं. एवढाच एक उद्देश उराशी बाळगून आमदार साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं आणि ते प्रोटोकॉलप्रमाणे आहे. तालुक्याचे आमदार कोण असतील त्या काळात, आता निधी त्यांच्या काळात तारखेवर जर बघितलं टेक्निकली तर बरोबर आहे, परंतु त्यांना कुणीच अडवलं नव्हतं ना. 2023 पासून जो कालखंड आहे कालपर्यंतचा, त्याच्यामध्ये त्यांना कुणी अडवलं का तुम्ही एका केलं नाही.
मग आपण गहा बसायचं, आपण पैसे आणले म्हणून फक्त सांगायचं आणि खर्ची घालायचं नाही, कामच करायचं नाही. आणि दुसऱ्याने कोणी डाळ फोडला की त्याच्यावर पुन्हा आदळआपट करायची, त्याच्यावर पत्रकार परिषद घेऊन वेगळं वेगळं बोलायचं. आणि मग वाईट वाटलं म्हणाला एक माडेकर म्हणून की माझं माडा शहर विकासाच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकत असताना असा कोडा घालण्याचं पाप जी मंडळी करत आहे त्याचा मी या पत्रकार परिषदेवरती निषेध करतो. कारण माझ्या माडा शहरामध्ये इरिगेशनची मोठी सोय नाही, इंडस्ट्री नाही. काही तरुणी पोरं व्यायाम करून त्याच्या जीवावर 4 पैसे मिळवतात, नोकरी करतात आणि त्याच्यातही कोडा घातला तर माडा शहर हे बकाल होईल. आज अवस्था तशी आहे. आणि म्हणून एक नागरिक म्हणून मला त्याचं फार वाईट वाटलं, मी त्याचा निषेध करतो. आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये मी आवर्जून उल्लेख करतो की ती पत्रकार परिषद रणजित शिंदेंच्या गटाच्या वतीनं आयोजित केली होती आणि माननीय संजीवनीताई भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली ती झालेली परिषद होती, पत्रकार परिषद होती. आणि त्यांनी पहिल्याच प्रास्ताविकामध्ये तो मुद्दा मान्य केला. मी त्यांना या माध्यमातून, तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती करतो की ताई, निधी कुणीही आणू द्या गावाला, गावाचा विकास झाला पाहिजे. तुमच्या आमदारांच्या काळात निधी आला हे आम्हालासुद्धा मान्य आहे, परंतु तो का रखडला, तुम्ही ते काम किंवा करून घेतलं नाही हाही प्रश्न मोठा आहे. परंतु आपलं काय ठरलं आहे माड्याच्या राजकारणामध्ये, विरोधक जरी आम्ही 4-5 गट असतील पण माड्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही सगळे एकमेकाला मदत करतो. हा एक अलिखित नियम आहे माडा शहराच्या दृष्टीनं. विकासाच्या बाबतीमध्ये मी ज्या मुशीत तयार झालो, डॉक्टर रमण दुसरीसुद्धा आम्हाला त्यावेळेस सांगितलं की जिथं विकास असेल तिथं राजकारणाचं जोडं बाहेर ठेवा. आणि ते पाळून आम्ही आजपर्यंत विकासात कुणालाच अडचण आम्ही आणलेली नाही, आज तागायत आणली नाही. कृपया मी भांगेताईंना विनंती करतो की अतिरेकी आणि देशद्रोही सोडून या गावाला कुणीही पैसे देऊ द्या, निधीही देऊ द्या आणि तो वापरण्याची मानसिकता आपण करूया आणि या गावाला एकदा विकासाच्या वाटेवर आणूया, एवढी मी या ठिकाणी विनंती करतो.